नमस्कार मित्रांनो, प्रेमात आपण एक मोठी चूक करतो. समोरच्याचा रेड फ्लॅग दिसत असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला वाटतं काळानुसार सगळं बदलून जाईल. पण प्रत्येक वेळी तसं होत नाही. मित्रांनो, प्रत्येक नातं परफेक्ट नसतं. भांडणं होतात, मतभेद होतात. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या नॉर्मल म्हणून आपण स्वीकारू नयेत. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी नेहमी खोटं बोलत असेल, तुमच्या भावना कमी लेखत असेल, तुमचा आदर करत नसेल किंवा त्याच्या सोयीपुरतंच तुम्हाला आठवण काढत असेल, तर हा रेड फ्लॅग असू शकतो. कधीकधी आपण प्रेमाच्या नावाखाली स्वतःचं मन समजावत राहतो. तो बदलेल, एक दिवस सगळं ठीक होईल. पण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न मात्र दोन्ही बाजूनीच असायला हवेत. खरं प्रेम म्हणजे फक्त गोड बोलणं नाही. खरं प्रेम म्हणजे आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा आणि कठीण काळातही एकमेकांच्या पाठीशी उभा राहणं. म्हणूनच जर एखादं नातं तुम्हाला सतत रडवत असेल, तुमचा आत्मविश्वास कमी करत असेल किंवा तुम्हाला तुमची किंमतच विसरायला लावत असेल, तर थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. हे नातं मला आनंद देतंय का? की तुम्हाला दुखावतंय? कारण प्रेम सुंदर असतं, पण स्वतःचा आदर त्याहूनही अधिक महत्त्वाचा असतो. म्हणून तुमच्या मते रिलेशनशिपमधला सर्वात मोठा हा रेड फ्लॅग कोणता? तर तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि अशाच आपल्या मनाला भेटणाऱ्या रिलेशनशिप ॲडवाईससाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.